या गडाशी जोडलेलं एक अंगावर काटा आणणारं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? आज साताऱ्याच्या सज्जनगडावर पाऊल ठेवलं की हेच पवित्र वातावरण अनुभवायला मिळतं. पण 350 वर्षापूर्वी याच गडाच्या मातीत रक्ताचे सडे सांडले होते. 1673चा तो काळ होता. हा गड आदिलशाहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकण्याची एक थरारक योजना आखली. स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर आपल्या निवडक मावळ्यासह रात्रीच्या घनदाट अंधारात गडाच्या पायथ्याशी पोहोचले. समोर होता तो सरळ उभा कडा. शत्रूलाही वाटलं नव्हतं की या कडावरून कोणी वर येऊ शकतं. पण काळजाचा थरकाप उडवणाऱ्या त्या अंधारात मावळ्यांनी तो कडा चढून गडावर अचानक हल्ला केला आणि रात्रीच्या शांततेत तलवारीचा खणखणाट आणि किंकाळ्या घुमू लागल्या. मराठ्यांच्या अंगात जणू वीज संचारली होती. त्यांनी काही तासातच आदिलशाही सैन्याचा खात्मा केला आणि गडावर भगवा फडकवला. हा गड फक्त दगडधोंड्यांचा किल्ला नाही, तर प्रतापराव गुजर आणि मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली शौर्यभूमी आहे. या गडाशी जोडलेलं एक अंगावर काटा आणणारं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? असे सांगितले जाते की अश्विन शुद्ध नवमीच्या रात्री गडाच्या एका भागात विलक्षण हालचाली व्हायच्या. स्वराज्याच्या निर्मितीच्या काळात जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट यायचं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या अंधारात कोणालाही न सांगता वेषांतर करून गुप्तपणे या गडावर यायचे. गडावरील एका गुप्त खोलीत महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात तासनतास खलबत चालायची. ती खोली, तो गुप्त रस्ता आणि त्या रात्रीचे घडणाऱ्या गोष्टी आजही एक रहस्य आहेत. स्वराज्याचे अनेक मोठे आणि धाडसी बेत याच गडावर गुप्तपणे आखले गेले होते, ज्याचा सुगावा शत्रूला कधीच लागला नाही. आता बांधणीचा जर इतिहास तुम्हाला सांगायचा झाला तर आता प्रश्न येतो की हा किल्ला नक्की कोणी आणि का बांधला? तर इतिहास सांगतो की हा किल्ला साधारण 1200 वर्षापूर्वी शिलाहार वंशातील भोज राजा दुसरा याने बांधला होता. साताऱ्याच्या बाजूने येणाऱ्या व्यापारी मार्गावर आणि शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी हा एक मुख्य लष्करी तळ होता. सुरुवातीला याला अश्विनगड म्हटले जायचे. आता पुढे तो बहामनी आणि आदिलशाहीकडे गेला आणि शेवटी 1673मध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केला आणि आपल्या स्वराज्याचा तो एक अभेद्य भाग बनून राहिला. आता तुम्ही म्हणाल किंवा बरेच जण असे लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची कधीही भेट झालेली नाही किंवा रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु नव्हते, असे बरेच जण म्हणतात. पण कसं आहे, इतिहास ज्यानं जसा वाचला, ज्यानं जसा दाखवला तसा असतो. तो खरा खोटा हे आपण तपासून बघायचं असतं. आता मला ज्या माहितीच्या सूत्रावरून मी जे रिसर्च, जे सोर्सेस माझे होते त्यावरून मला ज्यांनी माहिती दिली त्यानुसार मी इथं माझा हा विचार मांडलेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि खरा खोटा इतिहास तुम्ही तपासा आणि मला कळवा. धन्यवाद.